नमस्कार, मी संदीप कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं आजच्या मराठी व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. आजचा जो विषय आहे तो मॉइश्चर इन पेंटेड कोर सरफेस. आपण नेहमी बघतो की कोरला आपण पेंटिंग केलेलं असतं आणि या पेंटिंग केलेल्या कोरमध्ये ज्यावेळेस आपण त्या वापरत असतो तर आपल्याला काही डिफेक्ट्स आढळतात. आणि असाच एक डिफेक्ट काही दिवसापूर्वी एका फॉन्ड्रीमध्ये मी व्हिजिटला गेलो असताना मला दिसला. तिथं ज्या कोर्स होत्या त्या पेंटिंग करून वापरत होत्या आणि त्यानंतर त्यांना एक ब्लोहोल टाईपचं रिजेक्शन स्पेशली कोर एरियामध्ये लक्षात येत होतं. आणि वेंटिंग वगैरे या गोष्टी बऱ्याचशा ज्या आम्ही व्हेरीफाय केल्या त्यामध्ये फारसं काही वेगळं नव्हतं किंवा त्यामध्ये काही अधिक करण्यासारखं काही ऑप्शन नव्हते. तर आम्ही त्याच्यावरती काम करायचं ठरवलं आणि त्याच्यावरतीच आजचा हा व्हिडिओ आपण म्हणू शकतो एक केस स्टडी सारखा एक व्हिडिओ आम्ही दाखवलेला आहे, मी केलेला आहे. कारण मला लक्षात आलं की कदाचित हा विषय बऱ्याच लोकांना माहिती नसतो, बऱ्याच लोकांना याबद्दलचं ज्ञान नसतं आणि त्यामुळे कदाचित ते ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवलाय. आपण नेहमीच जसं मी आता सांगितलं की कोलबॉक्स शेल आणि नोबेकच्या कोर वापरत असतो आणि या कोरवरती आपण पेंटिंग करत असतो. स्पेशली आपण कोलबॉक्स वरती किंवा नोबेक वरती जे पेंटिंग करत असतो ते अल्कोहोल बेस्डचं पेंट करत असतो. आणि अल्कोहोल बेस्ड पेंटमध्ये हा प्रॉब्लेम जास्त मोठ्या प्रमाणात असतो. कारण ह्याच्यामध्ये आपण जो पेंट असतो तो पेंट आपण ड्राय करण्यासाठी टॉर्चिंगची पद्धत वापरत असतो आणि टॉर्चिंगच्या पद्धतीमध्ये आपण कोर ही इग्नाइट करतो म्हणजे जाळतो आणि कोर जळून गेल्यानंतर त्याच्यावरचा जो काही अल्कोहोल असतो कोर पेंटमध्ये जो काही अल्कोहोल असतो तो पेटतो आणि त्या अल्कोहोल पेटल्यानंतर ती कोर पण गरम जळली जाते, गरम होती आणि त्यातला मॉइश्चर निघून जातं. पण बऱ्याच वेळा असं होतं की ते जो मॉइश्चरचा कंटेंट असतो त्यामध्ये अल्कोहोल बेस्ड पेंटमध्ये सुद्धा जो काही मॉइश्चरचा कंटेंट असतो किंवा लिक्विडचा कंटेंट असतो तो कंटेंट पूर्णपणे जळून जात नाही. अल्कोहोल पूर्णपणे जळत नाही आणि बऱ्याच वेळा अशीच कोर आपण वापरतो आणि ज्यावेळेस ती कोर मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये येते त्यावेळेस त्यातला जो मॉइश्चरचा भाग आहे, लिक्विडचा भाग आहे, त्यातून गॅसेस डेव्हलप होतात, गॅसेस जनरेट होतात आणि ते गॅसेस तुम्हाला ब्लोहोलच्या स्वरूपामध्ये बऱ्याच वेळा दिसू लागतात. तर हे जे काही गणित आहे, गणित तुमच्यासमोर मांडण्यासाठी बेसिकली आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. बऱ्याच वेळा कोर आउटसाईड बाहेरून पण येत असतात आणि तिथं पण आपला कंट्रोल नसतो टॉर्चिंग वरती. म्हणून बऱ्याच वेळा मी नेहमी सांगत असतो की आपण अल्कोहोल बेस्ड पेंटच्या जे वॉटर बेस्ड पेंट वापरला पाहिजे. कारण वॉटर बेस्ड पेंटचा एक ऍडव्हान्टेज असा असतो की ती कोर आपण ओव्हन मधनं पास करतो. आता इथं पण बरीच लोक शॉर्टकट मारतात की वॉटर बेस्ड पेंट वापरतात पण परत एकदा ती कोर उन्हामध्ये फक्त गरम करतात आणि लगेच वापरतात. तर तसं न करता ती कोर ही जी काही त्याचं फ्रिक्वेन्सी ठरलेली आहे साधारणपणे 140-150 डिग्री सेंटीग्रेडला साधारणपणे 2 ते 2.5 तास 3 तासापर्यंत ती कोर ओव्हनमधनं जर तुमची पास झाली तर त्यातला जो काही मॉइश्चर कंटेंट आहे तो संपूर्णपणे निघून जातो. कोर पूर्णपणे ड्राय होती आणि अशा प्रकारच्या कोरमध्ये तुम्हाला शंका राहत नाही की जे मॉइश्चर आहे ते कोरमधनं आहे की पेंटमधनं आहे का ब्लोहोल कशामुळे आलं. ह्या सगळ्या ज्या शंका आहेत ह्या शंका तिथं राहत नाहीत. पण अल्कोहोल बेस्ड पेंट जर आपण वापरला आणि जर टॉर्चिंग केलं आणि ते तसं इफेक्टिव्हली होत नाही आणि मग या शंका सगळ्या तुमच्या ज्या आहेत त्या तशाच ओपन राहतात. आणि अशा ओपन शंका जर तुमच्या मनामध्ये राहिल्या तर नक्कीच त्याचा कुठंतरी अशा प्रकारच्या रिजेक्शन येण्यामध्ये वाटा होतो आणि त्याच्यावरतीच आजचा हा व्हिडिओ आपण बोलणार आहे. अ, तर जो कोरचा पेंट आहे तर त्यामुळं ते होताच लक्षात आल्यानंतर आम्ही काय केलं तर ती कोरचा पेंट हा पूर्णपणे वाळलाय किंवा नाही, सुकलाय किंवा नाही पाण्यासाठी एक पद्धत वापरली गेली आणि ती पद्धत मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे. तर ती कोर जी आहे, जी पेंट केलेली कोर आहे त्याच्यावरचा जो पेंटचा लेअर आहे तो अगदी हलक्या हातानं पॉलिश पेपरच्या साह्यानं मी काढून घेतला होता. आणि अगदी हलक्या हातानं म्हणजे त्याच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो की कोर ग्रेन त्यामध्ये येता कामा नयेत. फक्त वरचा जो एक थिन लेअर आहे पेंटची फक्त तेवढीच आपल्याला घ्यायची आहे. तेवढी त्याची जी वरची भुकटी आहे, पेंटची भुकटी जी आहे ती फक्त आपल्याला गोळा करायची आहे. आणि ती भुकटी मी गोळा केली आणि ती भुकटी गोळा केल्यानंतर भुकटीचं वजन केलं ते 120 ग्रॅम पर्यंत आलं होतं. आणि त्यानंतर ती जी भुकटी आहे ती मी ड्रायरमध्ये ओव्हनमध्ये ठेवली आणि 120 डिग्रीला 2 मिनिटं ती भुकटी आपण
हॉट करून घेतली किंवा गरम करून घेतली, जेणेकरून त्याचं मॉइश्चर जे आहे ते निघून जाईल आणि त्याचं परत वेईंग केलं आणि ते वेईंग जे आहे ते साधारणपणे 118.5 ग्रॅम आलं, म्हणजे साधारणपणे 1.5 ग्रॅमच्या आसपास त्याच्यामध्ये मॉइश्चर होतं. आणि हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर ते साधारणपणे 1.25% म्हणजे 1.5 ग्रॅम भागेल 120 ग्रॅम, तर एक साधारण 1.25% मॉइश्चर त्यामध्ये होतं, जे खूप जास्त आहे. हे नॉर्मली 0.7 0.8च्या आसपास असायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त नको. अगदी 0.6 म्हणला तरी चालेल. आणि काय होतं तर हे जे मॉइश्चर आहे, हे मॉइश्चर बऱ्याच वेळा मेटलच्या सानिध्यात येऊन तुम्हाला ब्लोहोल सारखे रिजेक्शन्स येतात. आणि त्यामुळे तुम्हाला जे डिफेक्ट आहे ते डिफेक्ट मिळतात. तर मी मगाशी जसं म्हणलं तसं तुम्ही वॉटर बेस पेंट करून जर ओव्हन मधनं पास केला तर तो जास्त इफेक्टिव्हली नेहमी ठरत असतो. पण ज्यावेळेस आपण अल्कोहोल बेस वापरतो त्यावेळेस आपण ते इग्नाइट करतो, आणि इग्नाइट करत असताना बऱ्याच वेळा पूर्णपणे पेंट जळला जात नाही किंवा पेंटचा 100% ड्रायनेस होत नाही. आणि कदाचित तो जो उरलेला भाग आहे, जे मॉइश्चर तिथं रिटेन झालेलं असतं, ते मॉइश्चर तुम्हाला नंतर त्रास देतं. मेटल आल्यावरती तुम्हाला ते प्रॉब्लेम करतं. आणि कदाचित या सगळ्याचा इफेक्ट असा होतो की तुम्हाला ब्लोहोल सारखं रिजेक्शन हे येत राहतं. तर याच्यावरती काम नक्कीच करायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही काय केलं की त्यातल्याच आणखी 5 कोर आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने टॉर्च केल्या, गरम केल्या. आणि त्यानंतर परत त्याचा जो वरचा जो पेंटचा लेअर आहे तो हलक्या हाताने काढला, हलक्या हाताने काढून त्याचं वजन घेतलं. आणि ते साधारणपणे 140 ग्रॅम वजन आलं, आणि ते 120 डिग्री सेंटीग्रेडला 2 मिनिटं आम्ही ते ठेवलं. आणि त्यानंतर परत जर ऑब्झर्व केल्यानंतर आम्हाला साधारणपणे 139.2 एवढं वजन मिळालं. आणि ते जर आम्ही वजन वेट जे आहे 0.8 ग्रॅम, हे जे वजन होतं ते जर वजन आपण कॅल्क्युलेट केलं 140 ग्रॅमला, तर 0.57% एवढंच मॉइश्चर त्यामध्ये आहे असं लक्षात आलं. जे चांगलं आहे, कारण पॉईंट मी जसं मागाशी म्हटलं की 0.7 0.8 या रेंजमध्ये जर मॉइश्चर असेल तर ते टॉलरेबल आहे. ते तेवढं मॉइश्चर तुम्ही सस्टेन करू शकता, पण त्यापेक्षा जास्त मॉइश्चर नको. ते जर असेल तर तुम्हाला नक्कीच तिथं ब्लोअलचे चान्सेस वाढण्याची शक्यता आहे. हे जेवढं कमी असेल, टुवर्ड झिरो असेल तेवढं चांगलं. पण ते अल्कोहोल बेसला कदाचित तुम्ही झिरो करू शकणार नाही, पण ते 0.5 0.6 पर्यंत जर तुम्ही ठेवू शकला तर नक्कीच ते तुम्हाला नक्की फायद्याचं ठरेल, तुम्हाला रिजेक्शन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. आणि अ, हीच गोष्ट तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची होती की कशा पद्धतीनं कोरचा वरचा पेंटचा लेअरमध्ये मॉइश्चर असू शकतं, ते कसं चेक करायचं. जेणेकरून तुम्ही जर बाहेरनं कोर घेत असाल किंवा इनहाऊस कोर पेंट करत असाल तर त्यात सुद्धा हे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. तुम्ही एखादी कोर अशी मध्ये आधी काढा, बघा, चेक करा. आणि नक्कीच तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती मॉइश्चर त्यामध्ये रिटर्न ठेवलेलं आहे. ते मॉइश्चरचं पर्सेंटेज कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं जे ब्लोहोलचं रिजेक्शन आहे ते कमी होईल. आणि नक्कीच तुम्हाला एक चांगला फायदा डिफेक्ट अनालिसिसमध्ये एक चांगलं लीड मिळेल, जेणेकरून एक चांगली प्रोसेस तुम्ही एस्टॅब्लिश कराल, जेणेकरून तुमचं रिजेक्शन कमी होईल अशी खात्री मला वाटते. या व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.